बद्रीनाथ धाम मंदिरासाठी जाणार आहोत. त्याचं 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. ज्या लोकांना उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराला जाता येत नाही त्यांना आता वसईमधील बद्रीनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला सोपं पडणार आहे. तर आपण तिथे जाऊन तिथे कसं जायचं त्याबाबत इत्यंभूत माहिती मी आपणास द्यायचा प्रयत्न करेन. चला तर आता आपण अंधेरी स्टेशनला आलेलो आहे. 1-3ची विरार पास लोकल लागलेली आहे. ती पकडून आपण वसई स्टेशनला जाऊया. चला तर सांताक्रूज ते विरार रिटर्न तिकीट 30 रुपये आहे. बद्रीनाथ धाम मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला वसईला उतरून वसई पश्चिमेच्या दिशेने बाहेर जायचं आहे. वसई स्टेशनकडून पश्चिमेला बाहेर पडल्यावर आपण वसई विरार शहर महानगरपालिका विभागीय कार्यालय नवघर माणिकपूरचे कार्यालय आपल्याला दृष्टीस पडते. तिथूनच बाहेर आल्यावर आपल्याला बद्रीनाथ मंदिराकडे जायला शेअर रिक्षाचा ऑप्शन आहे. चला तर मग पाहू काय ऑप्शन आहेत. सन सिटीसाठी आपण नवघर माणिकपूर येथून आपण रिक्षा पकडली आहे. तर रिक्षाचे चार्ज आहे 50 रुपये. सन सिटी इथे बद्रीनाथ धाम मंदिर बांधण्यात आलेले आहे. ते आपण रिक्षाने जाऊया. हां वसई पश्चिमेकडून नवघर माणिकपूर येथून आपण खाजगी रिक्षा करून आपण बद्रीनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपण आता पोचलेलो आहोत. वसई स्टेशनपासून खाजगी रिक्षा केली असता 50 रुपये ते दर आकारतात. चला तर मग आपण पुढे जाऊ. आपल्याला समोरच बद्रीनाथचे मंदिर आपल्याला भव्य मंदिर असे आपल्याला दृष्टीस पडत आहे. दुरूनच एकदम भव्य असं वाटत आहे. चला तर मग आपण पुढे जाऊ. जरा फोटो काढ. बद्रीनाथ मंदिरचा प्राणप्रतिष्ठा महाविष्णू या भव्य लोकार्पण सोहळा 18 ते 22 एप्रिल 2026 रोजी करण्यात आला होता. 5 दिवसीय कार्यक्रम होत आहेत. शनिवार 18 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत. आज शनिवारचे दुपारचे 2:45 वाजले आहे. त्याच्यामुळे मंदिर दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत बंद असतं आणि 4 ते 9 वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुले असते. तर आपल्याला 4 वाजेपर्यंत बद्रीनाथाच्या दर्शनाची वाट पाहावी लागेल. मंदिराची वास्तू एकदम सुरेख आणि मस्त बांधकाम करण्यात आलेले आहे. उत्तरांचलमधील बद्रीनाथ मंदिराची एकदम सेम टू सेम प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. उत्तरांचल मित्रमंडळ वसईची कार्यकारिणी सदस्य यांचे फोटो लावलेले आहेत पदाधिकाऱ्यांचे. यांच्यामार्फतही या बद्रीनाथ मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास झालेले आहे. मंदिरात तळमजल्यावर आत शिरल्यावर आपल्याला
गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होते व मंदिरात काही भजन व काही कार्यक्रमासाठी खाली छान व्यवस्था करण्यात आलेली आहे. 18 एप्रिल ते 22 एप्रिलच्या दरम्यान मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित व पूजेचे कार्यक्रम घेण्यात आले होते. होम हवन ही करण्यात आले होते. पाच हवन कुंड आपल्याला ह्या हॉलमध्ये दिसत आहे. समोरच दुर्गे माते व पवनपुत्र हनुमानाची तस्वीर लावण्यात आलेली आहे. त्याच्या बाजूला शिव पार्वतीचीही प्रतिमा आहे व पार्श्वभागात बद्रीनाथांचीही मोठा पोस्टर लावण्यात आलेला आहे. मंदिराच्या उजव्या साईडला व डाव्या साईडला पिण्याच्या पाण्याची थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच समोर महिला व जेंट्ससाठी टॉयलेटही बांधण्यात आलेले आहे. अजूनही मंदिराचे काही बांधकाम अपूर्ण राहिलेले आहे. त्याचेही काम सध्या जोरात चालू आहे. थोड्याच दिवसात संपूर्ण बांधकाम होईल असं ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात दुर्गादेवीचं व हनुमानाचं मंदिर आहे. बद्रीनाथ देवाचं आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्या कारणाने जास्त काही शूट करण्यात आलं नाही मला. जे काही झालं ते गोड मानून घ्या. आता आपण वसईच्या दिशेने जाऊया. तिथे वसईला जाण्यासाठी खाजगी रिक्षाचाच ऑप्शन आहे. प्रत्येकी 50 किंवा 60 रुपये घेऊन आपल्याला स्टेशनपर्यंत सोडतात. सदर ब्लॉग आपणास आवडला असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब, शेअर व कमेंट्स करा. शुभ संध्या.